Good evening, all of you. Good evening. All the Josh. Hi, sir. ज्या क्षणासाठी आपण आतुरतेने वाढ बघतोय त्याच्यासाठीच आपण इथे आज एकत्रित जमलोय आणि तो क्षण आपण थोड्या वेळातच इथे साजरा करू. ही आजची जी मैफिल आहे तुम्हा सर्वांची आहे. आम्ही सर्व उद्याचे एक शायनिंग स्टार आहे. आतापर्यंत ज्या सक्सेससाठी तुम्ही पळत होते धावत होते, आज गोष्ट ती कदाचित पडद्यावर येणार आहे आणि ती जगासमोर सुद्धा दुसऱ्या दिवशी तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येक जण जेव्हा कष्ट करत असतो तर त्याच्या मागे एकच हेतू असतो की माझं नाव मोठं झालं पाहिजे, मला लोकांनी ओळखलं पाहिजे, मला समाजाने वाव दिली पाहिजे. यासाठीच आपण नेहमी धडपडत असतो. पण हे जे आपण कष्ट करत असतो हे याची कुठेतरी शाबासकी मिळावी, कुठेतरी आपल्याला एक सन्मान सोडणार आपल्यासाठी कोणीतरी अरेंज करावा जेणेकरून ते लोकांपर्यंत इझिली पोहोचेल. उद्योजक जेव्हा निर्माण होत असतो त्याच्या टीमच्या व्यतिरिक्त जगापर्यंत पोहोचणारी एकमेव फक्त मीडिया कंपनीच असू शकते. सो तेच माझं स्वतःचं स्वप्न होतं आणि स्वीट अँड लिफ्टच्या माध्यमातून अशा ऑल ओव्हर भारतामध्ये प्रत्येक सिटीज मध्ये जाऊन उद्योजकांना आम्ही पडद्यासमोर आणण्याचं काम करतो. पडद्याच्या मागे राहून कोणाला तरी पडद्या काढलं ह्यात जे समाधान मला वाटलं ते खरंच खूप मोठं आहे. प्रत्येकाला सक्सेस मिळत आहे, कुठेतरी स्ट्रगल आहे, पण तो स्ट्रगल लपवण्यासाठी थोडा तरी आपण सक्सेसकडे नेहमी वळून बघितलं पाहिजे. जेव्हा माझी जर्नी सुरू झाली 2018 साली माझं इंजिनिअरिंग झालं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी ठरवलं, म्हणजे इंजिनिअरिंग मध्येच मी विचारत होतो की मला काहीतरी वेगळं करायचं. आता वेगळं करायचं नाही तर कोणीतरी गायडन्स केलं पाहिजे. पण जेव्हा तुमच्या घरात कोणी शिकलेलं नसेल तर तिथं गायडन्स मिळणं मुश्किल असतं. आणि तुमची आयडिया जर घेऊन तुम्ही तुमच्या रिलेटिव्हकडे जगासमोर जेव्हा जात असता तेव्हा लोक त्या आयडियाला पहिले हसण्यावर घेतात. म्हणून अक्षरशः आपण घाबरतो की मी सांगून तरी कोणाला, आणि स्वतः तेवढं बळ नसतं, पैसा नसतो, आणि अशा वेळेस कुठेतरी साथ मिळाली अशा आपण नेहमी प्रार्थना भगवंताकडे, ईश्वराकडे करत असतो. सो असंच माझं एक छोटंसं स्वप्न होतं. सो 2018 साली माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मी विचार केला की करायचं तरी काय. तर पहिला सर्वात लागतो तो म्हणजे पैसा. आणि घरचं जे बॅकग्राऊंड आहे ते जर शेती रिलेटेड असेल, शेती ही पुरेशी नसेल तर तुम्ही घरी सुद्धा वागू शकत नाही. इंजिनिअरिंगला त्यांनी बराच खर्च माझ्यावरती केलेला. मग मी विचार केला की आता घरी वागू शकत नाही, घरी आपल्याला देण्याची वेळ आली. तो देणार तरी काय, फक्त आयडियाज डोक्यात आहे. मग आता आयडिया डोक्यात आहे तर जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवायचं कसं, याला कोण सपोर्ट करेल. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेव्हा आपण एखादं काही नवीन कार्य सुरू करतो तर तेव्हा लोक तुम्हाला एवढंच विचारतात की जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरच आम्ही तुमचं प्रोडक्ट घेणार, तुमच्याकडे क्लायंट रिव्ह्यू चांगले असतील तरच तुमचं प्रोडक्ट घेणार. सो अशामध्ये काय करता येईल. सो मी विचार केला तर मी 3 महिने आता सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब केला. जॉब केल्यानंतर 40,000 रुपये अर्न केले. अर्न करून त्यातले 10,000 घरी पाठवले आणि राहिलेल्या 30,000 एक स्विफ्ट मिडियाटेक एलएलपी नावाची कंपनी रजिस्टर केली. सो व्हॉट इज इट मीन बाय स्विफ्ट एलएलपी? स्विफ्ट सोल्युशन्स विथ द बिझनेस. जेव्हा कोणती आपल्याला एखादी अडचण येते तर आपण नेहमी एखादं सोल्युशन शोधत असतो आणि नेहमी सोल्युशन शोधत आपण त्या उंचीला गाठण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक प्रॉब्लेम्स मध्ये. सो स्विफ्ट एलएलपीच्या माध्यमातून मी छोटे उद्योजक यांना पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे बिझनेस मॅगझिनद्वारे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. आणि सर्वात पहिली मॅगझिन काढण्यासाठी मी एकट्याने 6 महिने काम केलं. 6 महिने तसेच ग्राफिक्स डिझाईन स्वतःकडे, कॉन्टेंट रायटिंग स्वतःकडे, वेबसाईट डेव्हलपमेंट स्वतःच केली, डिजिटल मार्केटिंग स्वतःच केली, सेल्स स्वतःच केलं. आता ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी मला भरपूर माझा वेळ गेला. मी 18 तास अक्षरशः काम करत होतो. कधी असं वाटतं आता ते पोटेन्शियल परत म्हणजे बिल्ड करावं लागेल. त्यावेळी ज्यावेळी जेव्हा मी बिझनेस सुरू केला तर आता सुद्धा त्यावेळीच मी धावण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जे सक्सेस मला तेव्हा मिळालं ते सक्सेस माझ्या आयुष्यात कंटिन्यू राहील. आणि ह्या सुट्ट्यांच्या माध्यमातून जवळपास 6,000 प्लस उद्योजक आता माझ्या सोबत
कॉन्टॅक्ट मध्ये आहे की मी आता एखादी कुठलीही आयडिया त्यांच्यासमोर मांडली, त्याच्यातल्या 1% लोकांनी जरी ठरवलं की यांच्या आयडियामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तरी मी खूप मोठा फंड माझ्या बिझनेससाठी आणि त्यांच्या सक्सेससाठी वर्क करू शकतो. सुट्ट्यांची धावपळ सुरू होती आणि अचानक आला कोरोना. प्रत्येकाच्याच लाईफमध्ये, प्रत्येकाच्याच बिझनेसमध्ये. सो त्यावेळेस करायचं तरी काय? मग मी विचार केला की USA वर्किंग होतं त्यावेळेस आणि इंडियामधलं सर्व काही स्टॉप. फक्त हेल्थकेअर आणि मीडिया दोनच प्लॅटफॉर्म असे होते, दोनच उद्योग असे होते की ज्याच्यात काहीतरी करता येतं. सो एक मीडियामध्ये मी होतो, पण त्या लेवलचा मीडिया माझा होता की लोक मला एंटरटेन करते. सेकंडरी पार्ट जे आपल्या हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यात माझा एक्सपिरियन्स नव्हता, सो तिकडे जाऊ शकत नाही. सो मी विचार केला की US चे जे क्लायंट आहेत त्यांना टार्गेट करायचं. सो जसं इंडियन क्लायंटनी सुरुवातीला रिजेक्ट केलं स्टार्टअप असल्यामुळे, त्यांनी सुद्धा रिजेक्ट करायला सुरुवात केली. सो मी म्हटलं हे तर ऑलरेडी आपण या प्रोसेसमधून गेलेलो आहे, हे घडलेलं आहे आपल्याला, याच्यातून आपण बाहेर निघू शकतो. सो त्यांना मी ऑफर केलं की पे आफ्टर सर्व्हिस. दे स्टार्टिंग रिप्लायज ऑन. जेव्हा त्यांना सर्व्हिस पूर्ण केली, त्यांनी हळूहळू त्याच्यावर ट्रस्ट ठेवला आणि US मध्ये सुद्धा माझे 3000 पेक्षा जास्त क्लायंट मॅगझिनच्या माध्यमातून मी प्रमोट केले. सो अजूनही ती जर्नी कंटिन्यू आहेच आणि आता 6 वर्ष जवळपास माझ्या ब्रँडला झालेले आहेत. 52 पेक्षा जास्त उद्योग सोहळे पूर्ण भारतात आम्ही राबवले आहेत आणि ह्या उद्योग सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येक उद्योग कसा चालतो किंवा उद्योजक कसे डिसिजन्स घेतो हे मला भरपूर लोकांसोबत कॉन्टॅक्ट केल्यामुळेच, संवाद साधल्यामुळेच कळायला लागले. आणि ह्या 53 इंडस्ट्रीज ज्या मार्केटमध्ये आहेत, सो मी जेव्हा कंपनी सुरुवात केली तर तेव्हा ठरवलं की आपल्याला 190 कंट्रीज आहेत, त्याच्यातल्या 100 कंट्रीज मध्ये आपल्याला आपलं एक ऑफिस स्थापन करायचं. त्या करन्सीला आपल्या इंडियन करन्सीमध्ये अर्न करायचं, कन्वर्ट करायचं, इकडे त्याची व्हॅल्यू जास्त होईल आणि इंडियाची जी पॉप्युलेशन आहे, जो युथ आहे, सो मार्केटमध्ये आपल्याला खूप सारा युथ मिळू शकतो. कमी सॅलरीमध्ये तिकडचे पैसे जेव्हा आपण इकडे कन्वर्ट करणार, ऑब्वियसली प्रॉफिट रेशो जास्त होईल. सो अशीच जर्नी सुरू राहिली. आतापर्यंत 40+ सेलिब्रिटीजला आम्ही ऑनबोर्ड केल्या, त्याच्यासोबत काम केलेलं आहे. बरेच उद्योग आहेत ज्यांना मी डिजिटल मार्केटिंगच्या स्वतः माझ्या लेवलवर टिप्स दिलेल्या आहेत. काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना बिझनेस प्लॅन, बिझनेस केस स्टडीज मी बनवून देतो. हा फक्त एक एक्सपिरियन्स आहे 6 वर्ष. आणि आत्ताची सर्वात मोठी जी अचीवमेंट आहे, जी आत्ताच एवढ्या रिसेंटली घडली, कॉस्मॉस बँक हॅज कन्फर्म टू स्पॉन्सर फॉर ऑल अपकमिंग इव्हेंट्स फॉर अ सर्टन लिमिट. I really thanks to the Cosmos Bank as well. I think आज मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जो मला जे हवा होता तो घडत आलाय. आता सेकंडरी पार्ट असं झालं की एक UPचा लखनौचा आमचा अपकमिंग इव्हेंट आहे, त्यासाठी बँक ऑफ बडोदाने सुद्धा प्रपोजल पाठवले. आय होप सो ते पण लवकरच आमच्यासाठी म्हणजे अप्रूव्ह होईल. आणि अलॉंग विथ दॅट भोसले सरांचे खूप खूप आभार. जेव्हा ते आधीच्या माझ्या प्रोग्रामला आले, त्यांनी प्रोग्राम बघितला, माझं बोलणं बघितलं आणि त्यांना वाटलं की हा, मी जर या माणसासोबत जुळलो, या सुट्ट्या सोबत जर काही करू शकतो, तर आयुष्यात मला हे जेवढे उद्योजक सोहळे म्हणजे हे पार पाडण्याचा प्रयत्न करतायत, तिथे जो येणारा पर्टिक्युलर क्राऊड आहे, दोज आर द डिसिजन मेकर्स. सो रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी तिथे त्यांचं डोकं तसं कदाचित चाललं असेल आणि त्यांनी आम्हाला शेक हँड केलं आणि 15 दिवस आधी त्यांनी कंपनीमध्ये 20% शेअर्स म्हणजे ऑनबोर्ड केला होता, त्यांना 20% शेअर्स दिले. सो इट्स अनसोल्ड डील. ऍक्च्युअली आय कांट डिस्क्लोज दॅट पर्टिक्युलर अमाउंट, बट थँक्यू सो मच ओंकार सर, यू ट्रस्ट ऑन अस अँड थँक्यू सो मच. आपला दुसरा सोहळा लवकरच सुरुवात होईल. And many congratulations for today's winners. Thank you so much.